फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल टू स्पून्स विथ नेहा। आज आपण पाहणार आहे हॉटेलसारखं एकदम सेम हॉटेलसारखं पनीरची भाजी कशी बनवायची। आणि त्यासाठी इथे आपल्याला कुठच्याही प्रकारचं क्रीम किंवा मलाई किंवा काजूची पेस्ट काहीच मी इथे वापरलं नाही आहे, तरीही ही भाजी खूप अशी टेस्टी आणि यम्मी अशी तयार होते। तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी दिसते। एकदम अगदीच कमी साहित्यांमध्ये ही बनवून तयार होते। त्यासाठी मी इथे एक मोठा शिमला मिरची घेतलेली आहे आणि तिला मी मोठ्या मोठ्या स्क्वेअरमध्ये कट केलेले आहेत। आणि त्याचबरोबर मी 3 बारीक चिरलेले एकदम फाईन चॉप ऑनियन घेतलेले आहेत, कांदे घेतलेले आहेत। आणि त्याचबरोबर एक टोमॅटो घेतलेला आहे रफली चॉप, कारण तो आपल्याला मिक्सरला लावायचा आहे। त्याचबरोबर 25 ते 30 पाकळ्या लसणाच्या घेतल्या, अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या ज्या सामानाची प्रमाण आहे, सामानाचं साहित्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकतात। तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही हवी असेल तर याच्यामध्ये तुम्ही टोमॅटोचं प्रमाण वाढवायचं आहे। आता मी इथे 250 ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि त्याला मी चौकोन तुकड्यांमध्ये कट केलेला आहे। आता आपण याला मॅगिनेट करून घेऊया। मॅगिनेशनसाठी मी इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून मी इथे लाल मिरची आणि थोडंसं धना जिरा पावडर घेतली आहे आणि थोडंसं मीठ। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित या पनीरला लागायला हवं म्हणून त्यासाठी थोडंसं अगदीच 2 थेंब पाणी टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे मसाले पनीरला लागले पाहिजेत। आता हे आपण जोपर्यंत आपली बाकी तयारी होते तोपर्यंत साईडला ठेवूया। आता मिक्सर जारमध्ये आपण टोमॅटो आणि जे आपण लसूण आणि अद्रक मिरची घेतली आहे ते टाकायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीरचं प्रमाण जरा जास्तच ठेवायचं आहे। थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे, याची व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता आपण इथे कढई ठेवूया आणि ग्रेव्हीची तयारी करूया। ग्रेव्हीसाठी आपण इथे कढईमध्ये ऑइल टाकून घेतलेलं आहे। ऑइल व्यवस्थित गरम झालं की तुम्ही इथे जिरं टाकायचं आहे, राई नाही वापरायचे, जिरं टाकायचं, हिंग टाकायचं आणि तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते अख्खे गरम मसाले टाकायचे आहेत। त्यानंतर लगेचच आपल्याला इथे कांदा टाकायचा आहे। मसाले आपल्याला जे आपण अख्खे मसाले टाकले आहेत ना ते करपवायचे नाही आहेत, ते थोडेसेच गरम करायचे आणि नंतर लगेचच कांदा टाकायचा आहे। कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, त्याचा कलर जास्त पण करपवायचा नाही, त्याचा कलर पिंक झाला पाहिजे, थोडासा लाईट ब्राऊन झाला पाहिजे। व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं आहे। ह्याचा कलर जेव्हा थोडा ट्रान्सपरंट होतो तेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन ॲड करायचं आहे। पण तोपर्यंत आपण इथे एक साईडला दुसरा पॅन ठेवूया आणि त्या पॅनमध्ये आपण आपलं जे पनीर आहे ते आपण इथे फ्राय करायला ठेवूया। पॅनमध्ये मी ऑइल टाकलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपले पनीरचे क्यूब्स मी टाकणार आहे। पनीरचे क्यूब्स एक एक करून टाकायचे आहेत, एकदम सगळेच टाकले की मग त्याला पाणी सुटतं आणि मग ते बरोबर फ्राय नाही होत, मध्येच कच्चे राहतात आणि ते लवकर करपतात। तोपर्यंत आपण इथे आपला कांदा बघूया। मध्ये कांद्याकडे पण लक्ष द्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मी कसे इथे एक एक करून टाकते। हे जर मी असं पलटीवरली जर ही डिश तर मग हे पाणी पण त्याच्यामध्ये जातं आणि पनीरला पाणी सुटतं आणि मग त्याची जी कोटिंग असते ना मसाल्याची ती त्याला चिटकत नाही व्यवस्थित। पनीर एकदम असं पाणी होतं आणि मग ते बरोबर शिजत पण नाही आणि करपतं लगेच। आता आपला जो कांदा आहे ना तो थोडासा आहे ना लाईट पिंक झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये 2 मोठे चमचे बेसनचं पीठ टाकायचं आहे आणि ते बेसनचं पीठ स्लो गॅसवरती आपल्याला व्यवस्थित असं कंटिन्युअसली हलवत ढवळत मिक्स करून घ्यायचं आहे। ते बेसनचा कच्चेपणा नाही आला पाहिजे आपल्या ग्रेव्हीमध्ये, ते व्यवस्थित परफेक्ट असं शिजण्यासाठी रोस्ट करण्यासाठी त्याला आपण स्लो गॅसवरती कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। आणि जोपर्यंत त्याचा सुगंध अगदी येत नाही ना बेसनचा, तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। जेव्हा आपल्या बेसनाला असं एकदम फेस सुटणार आणि जेव्हा त्याचा कलर थोडासा बदलणार तेव्हाच
आपलं बेसन एकदम डन आहे असं समजायचं. तुम्ही पाहू शकता आपल्या बेसनला कसे असं फेससारखं जर असं बुडबुड्यांसारखं येत आहे, म्हणजे आपलं बेसन असं रेडी आहे. तरी पण त्याला बारीक गॅसवर शिजवायचं आहे आणि इथे मध्ये मध्ये आपलं आपण जे इथे पनीर ठेवलं आहे त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. सगळे पनीर असे थोड्याच दोन मिनटं 2-2 मिनिटांनी टर्न करून घ्यायचे आहेत. आता हे बेसनामध्ये आपण आपल्या आपल्या ग्रेव्हीमध्ये आपण टोमॅटो, कोथिंबीर आणि जी अद्रक लसूणची जी पेस्ट करून ठेवली होती, आपण घेतली होती, ती याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो उकळवून टाकले नव्हते, कच्चे टाकले होते. त्याच्यामुळे टोमॅटो व्यवस्थित शिजण्यासाठी स्लो गॅसवरती याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे बेसनमध्ये आणि याला स्लो गॅसवरती शिजवायला ठेवायचं आहे. जोपर्यंत याला तेल सुटत नाही ना तोपर्यंत शिजवायचं आहे, नाहीतर टोमॅटोचा कच्चेपणा याच्यामध्ये राहतो आणि ग्रेव्हीची टेस्ट खराब होते. आपल्या ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही पेस्ट राहिली होती, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. अगदीच थोडं पाणी टाकायचं आहे. टोमॅटो शिजले पाहिजे. एकदम जास्त पाणी टाकलं तर टोमॅटो शिजणार नाहीत, कच्चे राहतील. बेसन टाकल्यामुळे ते व्यवस्थित शिजण्यासाठी मी याच्यावरती थोड्या वेळासाठी अगदीच 3-4 मिनटासाठी झाकण ठेवून स्लो गॅसवरती याला ठेवलं आहे. तोपर्यंत आपल्या इकडे जे पनीर होतं ना ते व्यवस्थित शिजलं आहे, त्याच्यामुळे मी ते काढून घेतलं आणि ह्याच्यावरती मी आता शिमला मिरची टाकलेली आहे. शिमला मिरचीसुद्धा आपल्याला एकदम जास्त ओव्हर कुक नाही करायची आहे. थोडी फक्त नॉर्मल अशी नरम होईपर्यंतच शिजवायची आहे. त्याचा कलरही जास्त चेंज नाही करायचा आहे, नाहीतर त्याची अजिबात चव नाही राहत. अगदीच 2-3 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे झाकण काढूया आणि पाहूया. तुम्ही पाहू शकतात आपली जी ग्रेव्ही आहे ना ती 2-3 मिनटं शिजल्यावरती व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यामध्ये आपल्याला आपले मसाले टाकायचे आहेत. त्यासाठी मी इथे थोडीशी हळद, 2 टेबलस्पून मी इथे मालवणी मसाला टाकलेला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता, तुम्ही जो रोज वापरता तो. त्याचबरोबर धना जिरा पावडर टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसाले आणि ग्रेव्ही अशी जर एकदमच सुकीला वाटत असेल तुम्हाला टर्न करताना, तर ह्याच्यामध्ये अगदीच किंचित असं थोडंसं असं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून ते मसाले चिटकणार नाहीत, खाली करपणार नाहीत. बेसन टाकल्यामुळे आपली जी पनीरच्या भाजीची टेस्ट आहे ती खूप छान येते आणि आपली ग्रेव्हीही थिक बनते. त्याच्यामुळे बेसन नक्कीच वापरा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि जेव्हा याला असं तेल सुटेल तोपर्यंत वाट पाहायची आहे, शिजेपर्यंत, तेल सुटेपर्यंत. त्याच्यानंतर थोडंसं अजून याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला मीठ टाकून आपली ही जी शिमला मिरची आहे ती आणि आपलं पनीर ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आपण टाकून घेऊया पहिली शिमला मिरची आणि आपलं पनीर ह्याच्यामध्ये टाकून आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपलं पनीर हे आपण अगोदरच व्यवस्थित शिजवून शिजवून आहे, त्याच्यामुळे ते कच्चं नाही राहिलं आहे. त्याच्यामुळे ग्रेव्हीमध्ये त्याला आपल्याला परत जास्त असं शिजवण्याची गरज नाही आहे. सगळे पदार्थ आपण आधीच व्यवस्थित शिजवून घेतले होते, म्हणजे शिमला मिरची पण आपण व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे अगोदरच. आता आपल्याला आपली ग्रेव्हीमध्ये पनीरची टेस्ट उतरण्यासाठी अगदीच 5 मिनटासाठी स्लो गॅसवरती आपण झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटं झालेली आहेत. मी आता हे झाकण काढून तुम्हाला दाखवते. आपल्या ग्रेव्हीला व्यवस्थित असं पाहू शकता तुम्ही, मध्ये मध्ये ऑइल सुटलेलं आहे आपल्या भाजीला. आपली भाजी तयार आहे.
तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी दिसते आहे. चला तर मग आता प्लेटिंग करूया. किती छान आणि एकदम रेस्टॉरंटसारखी ही भाजी तयार होते. एकदम छान लागते चवीला. एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोपी कुठच्याही प्रकारची क्रीम किंवा काजूची पेस्ट न वापरता तयार झालेली ही भाजी चवीलाही खूप सुंदर लागते. तुम्हाला जर माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जे कोणी तुम्हाला बनवून देऊ शकतं त्याला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. नेक्स्ट कोणती रेसिपी तुम्हाला पाहायची आहे ते मला कमेंटमध्ये कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.